नमस्कार, स्टिच विथ प्रियामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर अशी डिझाईन ब्लाऊजची बॅकनेक डिझाईन बघणार आहोत, जी तुम्ही पार्टीवेअर साडीवर सुद्धा करू शकता किंवा काठाच्या कोणत्याही साडीवर खूप सुंदर अशी डिझाईन दिसणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नवीन डिझाईन पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि डिझाईन कशी झालेली आहे कमेंटमध्ये नक्की सांगा। तर इथे मी बॅक पार्टचं कटिंग केलेलं आहे, अस्तर घेतलेलं आहे, त्याची फोल्ड बाजू माझ्याकडे आहे। बॅक पार्टचं मी पहिल्यांदा कटिंग करत आहे। तर ब्लाऊजची तयार उंची आहे 13 इंच, त्याच्यामध्ये 1 इंच वाढून घेतला, 14 इंचावर मार्किंग केलं। हे मी बोटनेकनुसारच कटिंग करणार आहे। तर शोल्डर घेतलेला आहे इथे 7 इंच, 7 इंचाचं मार्किंग केलं आणि आर्महोलसुद्धा घेतलेला आहे 7 इंच। दोन्ही लाईन व्यवस्थित ड्रॉ करून घेतल्या। आता आर्महोलच्या लाईनवर चेस्टचं मार्किंग करायचं आहे। तर चेस्ट आहे इथे 30 इंच, त्याचा चौथा भाग होतो 7.5 इंच, 7.5 इंचाचं इथे मार्किंग करून घेतलं। त्याच्या पुढे 2 इंच शिलाई मार्जिन घेतलं। खाली कमरेच्या बाजूला कंबर आहे 26 इंच, त्याचा चौथा भाग 6.5 इंच, 1 इंच बॅकच्या टकसाठी आणि 2 इंच शिलाई मार्जिन असं मार्किंग करून घेतलं आणि हे पॉईंट जोडून घेतले। खाली इथून 3.5 इंचावर मार्किंग केले आणि वरती सुद्धा गळारुंदी 3.5 इंच घेतली। 3.5 इंचावर गळारुंदीचं मार्किंग करून तो बॉक्स असा ड्रॉ करून घेतला। बोटनेकमध्येच याचं मी कटिंग केलेलं आहे। हा बॉक्स असा ड्रॉ करून घेतला। वरचा जो छोटा नेक आहे तो घेतलेला आहे मी इथे 4.5 इंच, म्हणजे 4 इंचचा तयार होईल। इथे अशी लाईन ड्रॉ करून घेतली आणि इथे गळ्याचा आकार देऊन घेतलाय त्रिकोणी। त्यानंतर खालचा पण असा शेप दिलेला आहे त्रिकोणी। इथे तुम्हाला अजून पसरट हवा असेल तर खाली बॉटमला गळारुंदी तुम्ही जास्त घेऊ शकता। तर असं हे आता मार्किंग झालेलं आहे। केलेल्या मार्किंग प्रमाणे हा बॅक पार्ट आता कटिंग करून घ्यायचा आहे। आर्महोलचा आकार 1 इंच दिला असा कॉर्नरमधून आणि शोल्डर उतार अर्धा इंच दिलेला आहे। जसं आता मार्किंग केलंय त्याप्रमाणेच मी इथे कटिंग करून घेतलं। गळ्याचा जसा आकार आहे त्याप्रमाणे कट केलं। खाली मेन फॅब्रिक सरळ ठेवले आणि त्याच्यावर अस्तर ठेवलेलं आहे आणि सगळीकडून पिना लावून घेतल्यात। ब्लाऊजच्या पीसची मी एक दोरी तयार करून घेतलेली आहे आणि हा जो कॉर्नर आहे तिथे आपल्याला ही दोरी ठेवायची आहे आणि इथून स्टिच करून घ्यायचे। जसा आकार आहे गळ्याचा तसं एक पेरचं मार्जिन ठेवून आपल्याला स्टिच करून घ्यायचे। दुसऱ्या बाजूला सुद्धा दुसरी दोरी ठेवून घेतली आणि व्यवस्थित तिथे शिलाई देऊन दोरी त्याच्यामध्ये अडकून घेतली आणि गळ्याचा जसा आकार आहे त्याप्रमाणे शिलाई देऊन घेतल्यात। आता पिना काढून घेतल्या आणि पाव इंच आतमध्ये कापड ठेवून बाकीचं एक्स्ट्राचं कापड आतलं कट करून टाकले। आता याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे जे कॉर्नर आहेत तिथे आणि आता अस्तर आतल्या साईडला पूर्णपणे टर्न करून घ्यायचे। गळ्याचा जसा आकार आहे त्याप्रमाणेच आता इथे एक दाब शिलाई देऊन घेतलेली आहे। व्यवस्थित फॅब्रिक एकसारखं करायचं आहे, अस्तर बाहेरच्या बाजूने दिसलं नाही पाहिजे। असं करून आपल्याला ही शिलाई देऊन घ्यायची आहे। आता हे झाल्यानंतर ही जी खालची डिझाईन आहे ती मला वरच्या बाजूला जोडायची आहे, त्यामुळे मी ती कट करून घेतली आणि बाकीचं जे मेन पीस आहे ते अस्तरला जोडून घेतले। आता ही जी कट केलेली खालची पट्टी आहे ती मला इथे जोडायची आहे, तर मी इथे ती फोल्ड करून ठेवली आणि इथे जोडून घेतली। त्याच्यामुळे जी डिझाईन आहे ती खूप छान हायलाइट झाली आणि त्याचा लुक खूप सुंदर आलाय। आता ही जी खालची पट्टी आहे ती अस्तरला जोडून घेतलेली आहे। आता एक्स्ट्राचं जे काय असेल सगळं मेन फॅब्रिक ते कट करून घेतलं। आता जो आकार आहे त्रिकोणी त्याच्यावर मी लटकनची छोटी लेस लावून घेतलेली आहे। व्यवस्थित लेस लॉक करून घ्यायची लायटरच्या मदतीने पहिली आणि नंतर इथे लावून घ्यायची आणि लेस सिंगल फूटने तर खूप छान बसेल, पण सिंगल फूट नसेल तुमच्याकडे तर अशा प्रकारे लावू शकता आणि लेसला डबल शिलाई द्यायची म्हणजे ती व्यवस्थित सेट होईल। तर दोन्ही बाजूला मी इथे लेस लावून घेतली आणि त्याच्यावर डबल शिलाई देऊन घेतलेली आहे दोन्ही साईडला। तर बघू शकता खूप सुंदर असा हा ब्लाऊजचा डिझाईन तयार झालेला आहे। खाली बॅकला मी टक्स घेतलेले आहेत, आडवा 6 इंच आणि उभा 3 इंच असा। गळा पसरट असल्यामुळे एवढा अंतर मी ठेवलेला आहे। दोन्हीकडे 1-1 इंचाचा असा टक्स देऊन घेतला
जे मिररमध्ये येत होते ते काढून घेतलेत. आणि याला आता वरच्या बाजूने एक कमरेला पट्टी लावून घेतलेली आहे. 2 इंचाची पट्टी कट करून घेतली आणि ती अशी वरच्या बाजूने ठेवलेली आहे. पहिल्यांदा स्टिच करून घेतली, त्याच्यानंतर ती आतमध्ये दुमडून त्याच्यावर परत स्टिच करून घेतलं आणि त्याला हातशिलाई करणार आहे. तर अशी खूप सुंदर अशी बॅकनेक डिझाईन तयार झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. याचं फ्रंट पार्टचं कटिंग जरी तुम्हाला पाहायचं असेल तरी तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आणि फायनल लुक ब्लाऊजचा शेवटी दाखवलेला आहे. तर तुम्हाला अशाच प्रकारचे डिझाईनचे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर स्टिच विथ प्रिया या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेल बटन देखील प्रेस करा. त्यामुळे जेव्हा माझा व्हिडिओ येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि व्हिडिओ पाहता येईल. ब्लाऊज कसं झालं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.